पुण्याजवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, पहिल्या पावसाचा मातीवर पडलेला थेंब आणि त्यातून येणारा सुगंध प्रत्येकालाच वेड लावतो। सह्याद्रीच्या डोंगर रांगा जेव्हा या पावसात न्हावून निघतात तेव्हा तो नजारा पाहण्यासाठी पाय आपोआप घराबाहेर पडतात। खळखळणारे धबधबे, धुक्यांच्या चादरीत हरवलेले ऐतिहासिक किल्ले आणि डोळ्याचे पारणे फेडणारी हिरवळ, हे सगळं अनुभवण्यासाठी आपण फार दूर जाण्याची गरज नाही। पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर अशी अनेक ठिकाणे आहेत जी पावसाळ्यात तुमची वाट पाहत आहेत। अशातच आज आपण पुण्याजवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग पावसाळ्याच्या या भन्नाट सफरीला सुरुवात करूया। नंबर 10, नेकलेस पॉइंट। पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर आणि साधारणतः 2 तासाच्या प्रवासावर असलेले हे निसर्गाचं अद्भुत आश्चर्य। इथल्या नदीचा आकार हुबेहूब गळ्यातील नेकलेस सारखा म्हणजेच हारासारखा दिसतो। नीरा आणि गुंजवणी नद्याचा हा संगम आणि त्यांचा नागमोडी वळणाचा प्रवाह पाहताना डोळ्यावर विश्वासच बसत नाही। ड्रोन फोटोग्राफरसाठी आणि रील बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या पॉइंटवरून पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसराचे अत्यंत मनमोहक दृश्य पाहायला मिळते, जिथे निळसर नदी आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवळ एक उत्तम फ्रेम तयार करते। याच प्रवासात तुम्ही पुढे जाऊन भाटघर धरण आणि बनेश्वर मंदिराला देखील भेट देऊ शकता। प्रवासात जाता जाता थोडा वेळ थांबून निसर्ग पाहण्यासाठी आणि मस्त फोटोग्राफी करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, पण कड्याच्या अगदी टोकावर जाऊन फोटो काढण्याचा मोह नक्की टाळा। नंबर 9, तोरणा किल्ला। सह्याद्रीचे खरे, रांगडे आणि काहीसे थरारक रूप पाहायचे असेल तर पुण्यापासून 50 किलोमीटरवर असलेल्या तोरणा किल्ल्याला नक्की भेट द्या। शिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेला हा पहिला किल्ला पावसाळ्यात साहसी ट्रॅकर्ससाठी पहिली पसंती आहे। या किल्ल्याचा विस्तार इतका मोठा आहे की याला प्रचंडगड असेही म्हटले जाते। वेल्हे गावातून या किल्ल्याच्या ट्रॅकला सुरुवात होते आणि हा ट्रॅक थोडा कठीण व उभा असल्याने तो पूर्ण करायला साधारणतः 2 ते 3 तास लागतात। इथे पोहोचल्यावर तुम्हाला झंजार माती आणि बुदला मातीचे रौद्र व सुंदर रूप पाहायला मिळते, जे पावसाळ्यात हिरव्यागार ढगांच्या चादरीत लपलेले असते। गडावर मेंगाई देवीच्या परिसरात तुम्ही विश्रांती करू शकता। पावसाळ्यात तिथल्या वाटा थोड्या निसरड्या होतात, त्यामुळे पायात चांगले ट्रॅकिंग शूज असणे अत्यंत गरजेचे आहे आणि सोबतच पुरेसे पाणी आणि ग्लुकोज नक्की ठेवा। नंबर 8, राजगड किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल 26 वर्षे पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। इथे पोहोचण्यासाठी अंदाजे 2 तासाचा प्रवास करावा लागतो आणि गुंजवणे किंवा पाली दरवाजा अशा 2 मार्गांनी तुम्ही या गडावर पोहोचू शकता। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्यावरील ट्रॅकिंगचा अनुभव खऱ्या अर्थाने थरारक असतो, कारण राजगडची रचना एखाद्या गडासारखी असून पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची आणि सर्वात उंच असलेला बाले किल्ला या गडाची प्रमुख आकर्षणे आहेत। सुवेळा माचेवरील नेडे आणि बाले किल्ल्यावरून दिसणाऱ्या ढगांमधील अप्रतिम दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी आणि ट्रॅकर्स इथे मोठी गर्दी करतात। पावसाळ्याच्या दिवसात बाले किल्ल्यावर प्रचंड वेगाने वारे वाहतात आणि दाट धुके असते, त्यामुळे जपून पावले टाकावी लागतात। तसेच गडावर पद्मावती मंदिरात मुक्काम करण्याची सोय देखील उपलब्ध आहे। नंबर 7, देवकुंड धबधबा। पुण्यापासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावर असलेला देवकुंड धबधबा म्हणजे निसर्गासाठी पृथ्वीवर असलेला स्वर्गच जणू। इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 3 तासाचा प्रवास करावा लागतो आणि भीरा धरण व पाटणूस गावाच्या जवळच या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो। घनदाट जंगलातून ओढे आणि पाण्याचे प्रवाह पार करत सुमारे 2 ते 3 तास पायपीट केल्यानंतर डोळ्यासमोर उभा राहणारा प्रचंड मोठा धबधबा तुमचा सगळा थकवा दूर करून टाकतो। साधारणतः 80 फुटावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आणि त्याखालील निळसर पाण्याचा मोठा नैसर्गिक तलाव हे इथले मुख्य आकर्षण असून तरुणाईमध्ये या ठिकाणाची प्रचंड क्रेज आहे। पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो, त्यामुळे तलावाच्या जास्त खोल पाण्यात जाणे टाळा आणि शक्यतो स्थानिक गाईड सोबत घेऊनच या ट्रेकला जाणे सोयीचे ठरते। नंबर 6, लवासा। जर तुम्हाला पावसाळ्यात ट्रॅकिंग न करता एका वेगळ्याच आधुनिक आणि आरामदायी दुनियाचा अनुभव घ्यायचा असेल तर लवासा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे। पुण्यापासून अवघ्या 57 किलोमीटर अंतरावर आणि 1.5 ते 2 तासाच्या प्रवासावर हे इटालियन शहर पोर्टोफिनोच्या शैलीत बनवलेले शहर आहे। मोठा घाट आणि टेमघर धरणाच्या बाजूने जाणारा लावासा रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे धुक्याने भरलेला असतो आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेले छोटे छोटे धबधबे प्रवासाची आणखी रंगत वाढवतात। कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत शांत वेळ घालवण्यासाठी, लेकसाईड व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी आणि उत्तम कॅफेमध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे।
इथल्या रंगबिरंगी इमारती आणि समोरचा विस्तीर्ण तलाव पावसाळ्यात परदेशात गेल्यासारखा फील देतात, ज्यामुळे उत्तम फोटोग्राफीसाठी हे एक बेस्ट लोकेशन बनते. नंबर 5, मुळशी धरण. पावसाळ्यात शांत आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळशी धरणाला नक्की भेट द्या. इथे पोहोचायला साधारणतः 1.5 तास लागतो आणि धरणाचा अथांग शांत तलाव व चोहूबाजूनी हिरवाईंनी नटलेला परिसर कपल्स आणि फॅमिली ट्रिपसाठी एकदम बेस्ट डेस्टिनेशन आहे. धरणाच्या बॅकवॉटर जवळ वेळ घालवणे मनाला एक वेगळी शांतता देते आणि जवळच असलेले पळसे धबधबे सुद्धा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतात. या परिसरात अनेक उत्तम रिसॉर्ट्स आणि ढाबे आहेत, जिथे पावसाळ्याच्या थंड हवेत धरणाकडे पाहत गरमागरम चहा, मॅगी आणि भजी खाण्याची मजा काही औरच असते. वीकेंडला इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते, पण धरणाच्या पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, त्यामुळे पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवलेले बरे. नंबर 4, लोहगड किल्ला. पावसाळ्यात ट्रेकिंगची मजा आणि निसर्गाचे अप्रतिम रूप पाहायचे असेल तर लोहगड किल्ल्याची वाट धरावी लागेल. पुण्यापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला लोणावळ्याच्या जवळ असून तिथे पोहोचायला 1.5 ते 2 तास इतका वेळ लागतो. शिवाय पुणे ते मळवली लोकल ट्रेनने प्रवास करूनही तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. हा ट्रेक तुलनेने खूप सोपा आहे आणि गडावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्याची सोय असल्याने नवख्या ट्रॅकरसाठी, लहान मुलांसाठी आणि कुटुंबासाठी हा एक अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे. गडाचे प्रवेशद्वार शिवकालीन वास्तू आणि गडाची भव्यता पाहण्यासारखी आहे, पण इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा विंचूकडा. मातीचा लांबच लांब कडा तो धुक्यापासून पाहताना डोळ्याचे पारणे फिरतो. वाटेत लागणाऱ्या भाज्या लेणीला तुम्ही भेट देऊ शकता. फक्त गडावर माकडांचा वावर असल्याने खाण्याच्या वस्तू सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. नंबर 3, ताम्हिणी घाट. हिरव्यागार झाडीतून जाणारा रस्ता आणि आजूबाजूला कोसळणारे असंख्य छोटे मोठे धबधबे अनुभवायचे असतील तर ताम्हिणी घाटला दुसरा पर्याय नाही. हा घाट पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर मुळशी धरणाच्या पुढे सुरू होतो आणि पुण्याला थेट कोकणशी जोडतो. इथले घनदाट जंगलातून जाणारे रस्ते आणि ढग व धुक्याने वेढलेले डोंगर व अत्यंत जादुई सिनिक ड्राईव्हचा अनुभव देतात, ज्यामुळे पावसाळ्यात बाईक राईड करण्यासाठी पुणेकरांची ही सर्वात आवडती जागा बनते. या घाटात तुम्हाला प्लस व्हॅली आणि सिक्रेट वॉटरफॉल्स यासारखे अप्रतिम पॉइंट्स पाहायला मिळतील, जिथे रस्त्याच्या कडेला थांबून भिजत धबधब्याचा आनंद लुटणे हा इथला मुख्य ट्रेंड आहे. या घाटात अनेकदा धुके इतके दाट असते की पुढचे 10 फूट अंतर सुद्धा दिसत नाही, त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागते आणि रस्त्यावरील टपरीवर मिळणारे गरमागरम मक्याचे कणीस व वडापाव खाल्ल्याशिवाय तुमची ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. नंबर 2, खडकवासला धरण. जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल, हातात फक्त अर्धा दिवस असेल आणि जवळच कुठेतरी जाऊन फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले खडकवासला धरण हा सर्वात लोकप्रिय आणि जवळचा पर्याय आहे. इथे पोहोचायला फक्त 45 मिनिटे इतका वेळ लागतो आणि याला पुण्याची चौपाटी असे देखील म्हटले जाते. पावसाळ्यात तिथला सूर्यास्त, निळे पाणी आणि धरणाच्या काठावर मिळणारे गरमागरम मक्याचे कणीस पावसाळ्याची मजा दुप्पट करते. तसेच सकाळच्या वेळी अनेक सायकलिस्ट आणि तरुण मुले इथे व्यायामासाठी व फ्रेश हवेसाठी येतात. धरणाच्या काठावर मिळणारी चमकदार भेळ, कच्ची कैरी, भाजलेले कणीस आणि गरमागरम चहा म्हणजे पुणेकरांचा जीव की प्राण आहे. संध्याकाळच्या वेळी इथे अक्षरशः जत्रेसारखी गर्दी असते, त्यामुळे फॅमिली सोबत एक छोटी ड्राईव्ह करण्यासाठी आणि पावसाळ्याच्या हलक्या सरींचा आनंद घेण्यासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. फक्त धरणाच्या पाण्यात प्लास्टिक किंवा कचरा न टाकण्याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. नंबर 1, सिंहगड किल्ला. पुणे आणि सिंहगड किल्ला हे पावसाळ्यातील एक अतूट समीकरण आहे आणि म्हणूनच हा किल्ला आमच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे पोहोचण्यासाठी साधारणतः 1 तासाचा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात हा किल्ला पर्यटकांच्या आणि ट्रॅकर्सच्या गर्दीने अक्षरशः फुलून जातो. तुम्ही डोंजे गावातून ट्रॅक करत गडावर जाऊ शकता किंवा थेट गाडीने गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता. पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, अत्यंत गोड आणि थंड पाण्याचे देव टाके आणि तानाजी मालुसरेंची समाधी ही इथली मुख्य आकर्षणे आहेत. इथल्या धुक्यात हरवलेल्या वातावरणात आणि अंगात झोंबणाऱ्या थंड वाऱ्यात गरमागरम पिठलं भाकरी, चुलीवरचं मटण, खरडा, कांदा भजी आणि मटक्यातले घट्ट दही खाण्याची मजा काही वेगळीच असते. ज्यामुळे पावसाळ्याचा खरा, अस्सल आणि गावरान फील घ्यायचा असेल तर सिंहगडवर जायलाच हवे. तर मित्रांनो, ही होती पुण्याजवळील टॉप 10 सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे, जी तुम्हाला या पावसाळ्यात नक्कीच खुणावतील. निसर्गाचे हे रौद्र आणि सुंदर रूप पाहताना स्वतःची आणि निसर्गाची काळजी नक्की घ्या.
या 10 पैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही या पावसाळ्यात फिरायला जाणार आहात किंवा यापैकी तुमचे सर्वात आवडते ठिकाण कोणते आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल आणि दिलेली माहिती फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या सर्व मित्रांसोबत कुटुंबासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही त्यांच्या पावसाळी ट्रिपचे प्लॅनिंग करू शकतील। आणि हो, अशाच नवनवीन आणि भन्नाट माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।